मित्रांनो, तुम्हाला सांगतो की पाटणमधून चिपळूणला जात असताना मध्ये हा जो कुंभारली घाट लागतो, आय एम सो सॉरी, मध्ये हा जो विहंगम असा कुंभारली घाट लागतो, तो पाहताना खरंच खूप भारी वाटतं आणि जुन्या आठवणी जाग्या होतात. लहानपणी अण्णांसोबत म्हणजे अर्थातच आमच्या आजोबांसोबत एस टीतून, धावत्या एस टीतून आम्हाला कशी बशी ही दृश्य नजरेत साठवावी लागत असे आणि ह्या काही दृश्यांवरती पुढचं अख्खं वर्ष वाट बघून मग गावाला यायला मिळत असे. पण आज वेळ अशी आहे की स्वतःच्या गाडीने आपण हा घाट क्रॉस करतो आहे, त्यामुळे जेव्हा वाटेल, जिथे कुठे थांबावंसं वाटेल तिथे थांबून ही दृश्य डोळ्यात साठवता येतात आणि त्यायोगे तुमच्यासोबत शेअर करता येतात. या गोष्टीचा विलक्षण आनंद आहे. महाराष्ट्रात सध्या सुरू असलेल्या एस टी कर्मचाऱ्यांच्या संपाचा एस टी कर्मचाऱ्यांवर जितका परिणाम होतो आहे तितकाच प्रवाशांवर सुद्धा होतो आहे. आणि याला मी अपवाद कसा असेल? पाटण ते चिपळूण हे अवघं 70 किलोमीटरचं अंतर कापण्यासाठी 2000 ते 3000ची मागणी करणाऱ्या त्या तमाम वाहन चालकांना शेवटी बाय बाय करून फायनली आपण हा पाटण ते चिपळूणचा प्रवास करत आहोत. चला, आता प्रस्तावना खूप झाली, प्रवास सुरू करूयात. ऑलराईट गाईज, सो आज फायनली आता आम्ही पाटणचा निरोप घेतो आणि याच रस्त्याने आता अजिंक्य येईल. अजिंक्य आता इथे चिपळूणवरून खास आम्हाला घेण्यासाठी आला आहे, तर त्यालाच पिकअप करण्यासाठी आता मी चाललो आहे. बघूयात पुढे काय होतं आहे. सो फायनली अजिंक्यराव आलेले आहेत, डायरेक्ट लाईव्ह व्लॉग. चला जाऊया. चला, राईट घे. शाबाश. काय मग, काय तकलीफ झाली का काय यायला? तकलीफ काय नाही, गाडी असल्या तकलीफ काय. वा वा वा, क्या बात आहे. चालतंय, आता चालू दे, जसा रस्ता नेईल तसा ने, मी सांगतो तुला. हा काय चला येतो. हा मग या मग तुम्ही मुंबईला या मग, ठीक आहे. चला मग येतो. हा का, चला. हां, बसवा बसवा लवकर. काय राव किरण, तर या सगळ्या जणी आता जाण्यासाठी निर्मला निरोप द्यायला चल निर्मला. चल ताडे. हा चला, येतो बरं. या या, काळजी घे बरं. फोन करते. जरा दमाना, जरा जास्त वरडू नको सालीला. गावा, ठीक आहे. बर. चल मग. हा चला. काय येतेस नाही. खाली चिपळूण? नको नको, चल. आता निघाल्यावर म्हणताय. हो चला मग येतो. हा, तुम्ही कधी येतात मुंबईला? आम्ही आता बघू. चला बापू येतो. हा या. आवाज आला. आता पप्पांना भेटायला तुम्हीच चला बरं. हा त्यात चालतं. हा हां, पप्पाच मी बोलवलोय म्हणून सांगा नाही. काय काय सांगू? इकडे बोलवलोय म्हणायचं नाटुशीला. बरं बरं, ठीक आहे, सांगतो. चला निर्मला, निर्मला चप्पल घाला. हा, चला. मला काय घालताय ना. बाबू कुठे गेला? बाबू असेल, तूच चल लवकर. गाडी म्हणायचं तिथं जरा गाडी थांबवा. हां हां, घराजवळ. चल तू चल. आजी चल चला चल ताडे, हा चला. येतो बरं. काळजी घे, जीवाला जप. हा हा, येतो बरं का. आता निघाला. हो आता निघाला असो, येतो. चला या. हा, मुंबईला आलात की या बरं. हा, फोन करीत जावा केव्हा तरी. फोन करतो, आता करतो. निर्मलाकडनं घेतो नंबर, येतो. हा, तर अशा प्रकारे आमचा हा पाटणचा दौरा इथे संपतोय. जरा पुढे.
ए चला ए बस निर्मला हा ए तू इथे कुठं बसलास तू मागं बस डिक्कीत आहे तुझी जागा ए ह्याला हात नको लावू हे चल बस निर्मला कोणाला हलका का घेते जरा अरे असं आहे असं म्हणतेस का? गाडीमध्ये सांगेल बरं हा चार्जर मोबाईल सगळं साहित्य घेतलंय ना पॉवर बँक हे आता उघडणार नाही दरवाजा आता तू अडकला घेतलंय घेतलंय सगळं आठवलं. तशी आपली एक पार्टी मागणं डायरेक्ट मुंबईला येणार आहे हे 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 सगळे येणार आहेत बरोबर त्यामुळे काय टेन्शन नाही तिथे इमिजिएट लागणार असं काय नाही ना नाही नाही इमिजिएट लागणार असं काय सो एवढी सगळी मंडळी आम्हाला निरोप द्यायला आलेली आहे पाटण बाय बाय पाटणचा चांगला ब्लॉग रंगणार आहे हा बोला जत्रेला या नक्कीच हा विसरून जाशील हो चला अण्णा येतो बरं का चला असंच त्याला सासरा मामांच्या इथं असंच असं ते माहित आहे हो हा यांना बरोबर माहिती आहे अरे देव मॅडम आहे मॅडमचा काढा मॅडमचा नमस्कार मॅडम चला येतो आम्ही बघ किती बाई ए चला बसले का चला हो आठ दिवस बरं वाटलं हो का बरं म्हटलं आम्हाला पण सर म्हटलं चला TRP काय हाक मारते इकडं हो 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 आई बसली बसली काळजी घे चला चल चल ग या फोन करा हो फोन करतो तुम्ही नाही नाही म्हणजे छान मस्त प्रवास झाला मस्त प्रवास झाला म्हटलं सो अशा प्रकारे आपण आता पाटणला बाय बाय केलंय आणि पुढचा प्रवास आता चिपळूणच्या दिशेने सुरू केलाय आता बघूयात पुढे सोनू आपल्याला कमिटमेंट केल्याप्रमाणे काय काय दाखवतो आपली माणसं सोडून मूड असतो असं थोडी असतं का? काय सोडून आलेत काय नसतं काय सोडून तिकडे तर आहेतच ना तू काय लग्नानंतर पहिल्यांदा नाही आले तीन वर्षाचा मुलगा आहे तुला तू आता काय एकदम इमोशनल होतोय उलट आणि परवा तुझी आई येणार आहे मुंबईला काय एवढं छे. राडा बिडा लागला का? अरे मग काय विचारू नको काय बोलायचं हा बघ कॉपी कॅट काय पोझिशन आहे काय पोझिशन कसली कसं काय वाटतंय कसं वाटतं 15,500 सॉरी 1550 पासून 2000 पासून 2500 3000 पासून आता फायनली गाडीतनं स्वतःच्याच 500 रुपये मात्र 500 500 द्यायचे का नाही द्यायचे नाही आहेत 500 रुपयांमध्ये आपण चाललो आहे सो एस टी कर्मचाऱ्यांच्या ह्या संपामुळे आम्हाला इतकं हिट होईल असं कधी वाटलं नव्हतं पुण्या मुंबईतल्या लोकांना कसं ओला उबरची सवय असते आणि रादर ती आम्हालाही आहे त्याला आम्ही काय अपवाद नाही आहे पण एस टीची झळ कशी बसते याला जर हे जर तुम्हाला एक्सपिरियन्स करायचं असेल तर गावाला या विशेषतः या पाटण साईडला मग कळेल त्या लालपरीचं महत्त्व काय आहे
Lately, I've been lying to myself. No, I need to get some help. Hoping you could save me, baby. Put our pictures on the shelf. Swore I'm over you, oh well, it's not that easy. Waking up in this place all alone, staying up night and day on the phone. Can't help myself. I need me to be whole again. Thought you were the piece missing from that. म्हणजे मित्रांनो एक वेळ अशी होती की आम्ही लिटरली एस टीतून इथे अरे क्या बात आहे सोनूनी छान अगदी मोक्याच्या जागेवर गाडी थांबवली. तर मी हे सांगत होतो की एका वेळेला एक वेळ अशी होते दिवस होते की आम्ही इथे एस टीनेच जायचो आणि एस टीने आम्ही छान हा सगळा परिसर बघायचो आणि कुठेही थांबायची अशी सोय नव्हती. सगळं काही एस टीच्या त्या विंडोतून बघावं लागत असे. पण आज एवढं कस्टमायझेशन आहे की आपण अगदी पार वाटेल तिथे गाडी थांबवून बघू शकतो. सो आता जे तुम्ही दृश्य पाहणार आहात ते अगदी विहंगम हा शब्दसुद्धा कमी पडेल असे असतील. सो हिअर वी गो. निर्मला उतरायचं तुला? हा काय खायचंय तुला? इथे काय मिळतं इथे? नंतर बघा बोल नको काय तुला विचारलं नाही काय नाही. इथे काय मिळतंय का पण खायला? हा विचारलं नाही म्हणे. बरं ठीक आहे. असं जा ना. सगळी माकडांची रांगच आहे मित्रांनो. इथे जर आला तर जपून बरं का, खायला प्यायला द्यायला तर जरा जपून, नाही तर हातात खेचून घेतील ते. एकच नंबर. आणि ही आमची गाडी. तर या प्रवासातले हे सुंदर लँडस्केप बघता बघता आता फायनली अपडेट अशी आहे की आम्ही आता कुंभारली घाट ऑलमोस्ट आता उतरू. आणि अजिंक्य किती मिनिटाचा रस्ता राहिला रे? साधारणतः 45 ते 50 मिनिटांचा अंतर आहे आता फक्त. आपले सराईत असे सारथी गाडीचं स्टेअरिंग सांभाळत आहेत. बघा हा बघा कुंभारली घाटाचा व्ह्यू. आता एक ढगारलेला आमची चिपळूणची भाषा. ओ भाई साहब कुठं येत आता दिसतोय का? तुझ्या टप्प्यात आलाय का? आणि लेफ्टला की राईटला ते मला आधीच सांग. नको नको ठीक आहे चला आता नको. हां चल 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 जाऊ दे तरी पण ठीक आहे. त्या नाक्यावरती आमच्या लहानपणीच्या सगळ्या आठवणी आहेत. तो नाका फायनली आला. आला फोपली नाका आला. आता फोपली नाका आलेला आहे.
हो हो, उजव्या हाताला ते येतात पोपळी नाकाचं तर माहितीच आहे. सो दिस इज द पोपळी नाका, द पोफळी नाका. हा आहे द पोफळी नाका. इकडे आमच्या अण्णांच्या सगळ्या आठवणी अजूनही ताज्या आहेत, तरोताज्या आहेत. आणि आता मग इथून पुढे शिरगाव, आलोरे मार्गे करत करत आता आपण चिपळूणला पोहोचणार आहोत. फायनली अशा पद्धतीने आमचा हा 70 किलोमीटरचा हिस्टॉरिक प्रवास पूर्ण झाला आणि आम्ही आलोय चिपळूणला. तर आता जरा फ्रेश होतो आणि मग आपण या ब्लॉगचा एंड करूयात. आहे उगाड आजी दिसतच नाही ती काके दिसत कुणावर उतरायचं म्हणायचं बघा आता तुम्ही ठरवा. ही छान दिसते जास्त. आता जवळ सगळ्यांवर टाका काय वाटत तिथं माझी स्वतःची कुणाची लागली असेल ती उतरून जाऊ दुष्ट. काय मग मंडळी, कसा वाटला तुम्हाला आमचा हा कुंभारली घाट आणि त्या घाटाचे सिनेमॅटिक शॉट्स? वेल, मला नक्की कमेंट करून सांगा बरं का, मी वाट पाहतोय. आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर करा. आणि या निमित्तानं जर तुम्ही वारणकर व्लॉग्सला भेट दिली असेल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करून ऑल सिलेक्ट करा. थँक्स फॉर वॉचिंग.